श्रीराम शरणं समस्त जगदां रामं विना का गति रामेण प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्यं नमः रामात्रस्यति कालभीमभुजगौ रामस्य सर्वं भजे रामे भक्तिरखण्डिता भवतु मे रामं त्वमेवाश्रय आदौ ब्रह्म त्वमेव सर्वजगतां वेदात्ममूर्तिं विभुं पश्चाच्छूर्णिजटा विनाशिद्विजां कृत्वावतारं प्रभो हत्वा दैत्यमनेकधर्मचरितं भूत्वात्मजोत्रे गृहे वन्देऽहं नरकेसरी सरस्वती श्रीपादविमोहाम्बुजं तुझा मंदिरी आरतजीवासतृप्ती तुझा दर्शने लोकस्वानंद घेती श्रुतिधन्य झाल्या तुझे गीत गाता तुझा पायरीशी सदा नम्रनाथा तुका हा पावला सत्स्वरूपी तुका राम हे नाम वाचे सिगाता बभूचा निळा पावला वरमहाता घेई घेई माझी सेवा ही दुबळ्याची देवा अंगीकार ज्याचा केला नारायणे अंगीकार ज्याचा केला नारायणे निंद्यतेही तेणे वंद्य केले अजामिळा दिल्ली तारिली कुंटिनी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली ठाला विठाला पुरुषोत्तम मास त्यामधली कमला एकादशी आपल्याकडे सूर्य आणि चंद्र ह्या दोघींच्या संयोगाने चालत असणारं पंचांग याच्यात सूर्य गणना आणि चंद्रगणना याच्यामध्ये पडणारा 8 तासाचा फरक त्या 8 तास मिळून 3 वर्षांनी होणारा हा मलमास म्हणजे शेष मास राहिलेलं उरलेलं सगळं उरलेलं आहे म्हणून त्याला मलमास म्हटलेला आहे. ज्या तिथीचा क्षय झाला क्षयमास प्रत्येक महिन्यात एखादी तिथी क्षय होत जाते त्या क्षयांचं एकत्रीकरण झालं की हा अधिक मास म्हणजे मलमास तयार होतो. दुष्काळात 13वा महिना तो हा सगळ्यांनाच दुष्काळात 13वा महिना असतो सासऱ्यालाही असतो आणि लोकांनाही असतो. आणि त्याच्यात काय होतं माहिती का सायन्स जरी मानत नसलं तरी काही काळ ऋतू पुढे सरकतो.
बघा तुम्ही, आता मध्ये अशा बातम्या येत आहेत की 7 जूनला येणारा पाऊस आता 20 जूनला सुरू होईल. हा जो मास येतो त्याच्याने ऋतू 1 महिना पुढे मागे सरकत असतो. म्हणून मलमास हा जेव्हा मास, प्रत्येक मासाला देवता आहे. आपल्या हिंदू शास्त्रानुसार प्रत्येक मासाला देवता आहेत, प्रत्येक संवत्सराला देवता आहेत. आता पराभव नाम संवत्सर चालू आहे, म्हणून त्या संवत्सराच्या नामाप्रमाणे आपल्याला फळं भोगायला लागतात. आता काय चालू आहे? चैत्रापासून पराभव नाम संवत्सर आहे. जिकडे तिकडे तुमचा पराभवच चालू आहे. संवत्सराप्रमाणे आपल्याला सगळं भोगावं लागतं. संवत्सराचं पण फल असतं. पराभव नाम संवत्सरे 60 संवत्सर आहे. प्रत्येक संवत्सराला नाव आहे. ते 60 संवत्सर पुन्हा पुन्हा परत येतात. मन्मथ नाम संवत्सरे, आनंद नाम संवत्सरे, पराभव नाम संवत्सरे. ह्या संवत्सराला देवता आहेत, प्रत्येक मासाला देवता आहेत. प्रत्येक ग्रहामध्ये भगवंताने अवतार घेतलेला आहे. तुम्हाला 2च ग्रहांचे अवतार माहिती आहे, सूर्य आणि चंद्र. सूर्यामध्ये भगवान रामांनी अवतार घेतला आणि चंद्रामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतला. सूर्य आणि सोम झाले. भौम जो आहे मंगळ, या ग्रहाकरता नारसिंह भगवंतांनी अवतार घेतला आहे. बुध या ग्रहाकरता वामन भगवंतांनी अवतार घेतला आहे. असे प्रत्येक ग्रहाच्या अवतार घेतलेला देवता आहेत. सूर्यग्रहामध्येच प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला, सूर्यवंशी. भौमवंशी नारसिंह भगवंतांनी अवतार घेतला आहे. बुधवंशी वामन भगवंतांनी अवतार घेतला आहे. अशा प्रत्येक ग्रहांच्या 9 अवतार भगवंतांनी त्या ग्रहांकरता घेतलेले आहे. म्हणून हा मलमास, मग हा सगळा शेष राहिलेला मास हा एकंदरीत कष्टी झाला. कारण की मनुष्याला महत्त्व जर प्राप्त नाही झालं तर मनुष्य कष्टी होतो. त्यालाही मान, प्रत्येक मनुष्य जीवाला जन्माला आल्यानंतर त्याला त्याच्या योग्यतेनुसार किंवा माणुसकीच्या धर्मानुसार योग्य तो मान दिला गेला पाहिजे. कुणीही जन्माला आलं, कोणी गरीब असो कोणी श्रीमंत असो, आपल्याला त्या गरिबी श्रीमंतीशी घेणं नाही, पण माणसाने माणसाशी माणसा समवागणे. म्हणून प्रत्येकाला जन्माला आल्यावर त्याला मान हा असतो. म्हणून हा मलमास भगवंताकडे गेला आणि भगवंताला म्हणाला की मी तर शेष आहे, मल आहे, उरलेलं घाण आहे, तर मग माझं तर काही महत्त्व येणारच नाही. मला नाव नाही, मला भगवंताचं अधिष्ठान नाही. तर भगवंतांनी त्याला वरदान दिलं की तू घाबरू नको. अधिकस्य अधिकम फलम. जो कोणी अधिक महिन्यामध्ये जे काही पुण्यव्रत करेल, जर तुम्ही चैत्रामध्ये पुण्यव्रत केलं तर त्याचं 1% फळ आहे. पण अधिकामध्ये जर काही व्रत जपजाप्य नियम केला तर त्याचं अधिकस्य अधिकम फलम 100% फळ आहे. जसं घरात जप केल्यावर 108 जप केल्यावर 108 महिन्यांचंच पुण्य आहे, तेच तो जप तुम्ही मंदिरात केल्यावर 10 पट फळ जास्त आहे. तेच तुम्ही नदी किनाऱ्यावर केल्यावर 100 पट फळ जास्त आहे. तेच तुम्ही गोठ्यात, गाईच्या गोठ्यात केल्यावर सहस्र फल आहे. तेच गाईच्या गोठ्यात पिंपळाच्या झाडाखाली किंवा अश्वत्थाच्या झाडाखाली जर जप केला असता सहस्र गुण फलदायी आहे. हे असं शास्त्राने लिहून ठेवलेलं आहे. आपल्या शास्त्राने कुठल्याच प्राण्याचा अपमान आणि अवमान केलेला नाही. कुठल्याही नरदेहाचा अपमान आणि अवमान केलेला नाही.
कुठल्याही वस्तूचा अपमान आणि अवमान केलेला नाही. बघा तुम्ही, आपल्या शास्त्रात लिहिलं आहे की तुम्हाला घर बांधायचं असेल तर झाड असेल त्या तिथं तर ते झाड कापू नका. सगळ्यात पहिले शास्त्राने हेच सांगितले, जर तुम्हाला कापावंच लागलं तर त्याचा विधी करा. त्या विधी करा, ते झाड दुसरं लावा, ते जगल्यानंतर ते कापा. शास्त्राने कुठल्याही प्राण्याचा अपमान केला नाही. त्या प्राण्यांचा अपमान करण्यापेक्षा भगवंतांनी त्यांना सहाय्य केलं आहे. उंदिराला गणपतींनी घेतलं, नंदीला महादेवांनी घेतलं, गरुडाला महाविष्णूंनी घेतलं, सिंहाला देवीने घेतलं, अनेक सर्पाला महादेवांनी घेतलं. कोणाला सोडलंय? जे कुठल्याच प्राण्याला सोडलं नाही. कुत्र्याला खंडेरावांनी घेतलं. वराह भगवंतांनी वराह करता सांभाळलाय वराहाला की माझा अवतार आहे. म्हणून सगळ्यांचं रक्षण आपलं तर करतोच भगवान, पण सगळ्या प्राणीमात्रांचं रक्षण केलेलं आहे. प्रत्येक वनस्पतीला वेगवेगळं गुणधर्म दिलेला आहे. दगडफुटी पाल्याला सुद्धा गुणधर्म दिलेला आहे. नदी किनारी दगडामधून जो पाला फुटतो त्यालाही गुणधर्म आहे. कडुलिंबाच्या झाडाला गुणधर्म आहे, बाबळीच्या झाडाला गुणधर्म आहे, काळी हळदीला गुणधर्म आहे, अपामार्गला गुणधर्म आहे, दर्भाला गुणधर्म आहे, औदुंबराला गुणधर्म आहे, वडाला गुणधर्म आहे. सगळ्यांना भगवंताने गुण दिलेले आहेत. तसं मनुष्य जन्माला आल्यावर मनुष्याला सुद्धा गुण दिलेले आहेत. पण आपण काय करतो? त्या गुणांचा त्याग करतो आणि अवगुण धारण करतो. जन्माला आल्यावर सगळे निर्मोह आहे. मोह कोणालाच जाईल. लहान तान्या बाळाला कसला मोह असतो? फक्त आईचा, आईच्या पाण्याचा. बाकी त्याच्या मनात कपटवृत्ती काही नसते. मग तो हळूहळू आपल्यामध्ये राहून राहून तयार होतो. म्हणून असा हा मलमास भगवंताने त्याला नाव दिलं की तू माझं नाव धारण करशील, म्हणून त्याचं नाव पुरुषोत्तम झालं. अधिकस्य अधिकम फलम, म्हणून ह्या महिन्यामध्ये जे काही व्रत करतो त्याचं 100 पटीने फळ प्राप्त होतं. म्हणून ह्या महिन्यामध्ये अनेक प्रकारचे भगवंताचे उपासना चालू असतात. बरं, विशेष असं आहे की ह्या महिन्यामध्ये भगवान विष्णूंच्या अवतारांची किंवा भगवान विष्णूंचीच उपासना करायची. इतर केलेली उपासना जास्त फलदायी होत. म्हणून सकाळी काकडा आरती, उभं राहा, देवाकरता आरती म्हणा. अधिकस्य अधिकम फलम, त्याचं फळ आपल्याला जास्त मिळेल. भगवंताची पूजा, विष्णू सहस्रनाम, भगवंताच्या विष्णूच्या मंत्राचा जप, हा सगळा सांगितला आहे. का तर भगवंताने त्या पुरुषोत्तमाला आशीर्वाद दिलेला आहे की तुझं या महिन्यात, तू जो महिना धारण केला आहे त्या महिन्यात जो माझं नाव घेईल त्याला 100 पटीने मी फळ देईल. म्हणून भगवान ज्याचा अंगीकार करतात, ज्याला आपलंसं करतात, त्याला कधी सोडत. भले आपण सोडून देऊ त्याला, पण भगवान सोडत. अधिकस्य अधिकम फलम, म्हणून महाराज भगवंताच्या पांडुरंगाचा महिमाचं वर्णन करताना अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये
अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यते ही तेणे वंद्य केले. भगवंताने ज्याचा अंगीकार केला, मी तर म्हणतो ज्याचा शत्रू म्हणून अंगीकार केला त्यालाही मोक्षाला पोहोचलो. प्रभू रामचंद्रांनी युद्ध चालू असताना रावणाच्या पोटामध्ये प्रहार केला, बेंबीमध्ये अमृतकुंभ फोडला आणि रावण धराशायी पडला. पडल्यानंतर लक्ष्मणाला सांगितलं की जा त्याच्याजवळ जाऊन राजधर्म शिकून ये. लक्ष्मण गेले आणि रावणाच्या डोक्याजवळ बसले, म्हणे मला राजधर्म शिकवा. हुंडी पाठवला आहे, एक शब्द बोलले नाही रावण. मग परत लक्ष्मण रामांजवळ गेले, म्हणे देवा काहीच बोलत नाही. म्हणे तू कुठे उभा राहिला, म्हणे डोक्याजवळ. असं पायाजवळ जाऊन उभा राहा. बघा एवढा शत्रू होता तरी त्या शत्रूशी कसं मानापमानाने वागावं हे प्रभूंनी आपल्या भावाला शिकवलं. निंद्यते ही तेणे वंद्य केले. अद्भुत रामायणामध्ये अशी कथा आली की रामेश्वराला भगवान शंकराचा अभिषेक करण्याचं प्रभूंच्या मानसात आलं. लिंग स्थापन केलं आणि आता त्याची प्राणप्रतिष्ठा करायची. ब्राह्मण म्हणून रावणाला निरोप पाठवला. रावण आपल्या पुष्पक विमानाने आले आणि भगवान महादेवांची प्राणप्रतिष्ठा रावणाच्या पौरोहित्याखाली झालेली. निंद्यते ही तेणे वंद्य केले. म्हणून फक्त आपल्यात अनेक गोष्टी कामक्रोधादी मोहादी लोभादी सगळ्या गोष्टी असोत, पण त्या कामक्रोधादी घेऊन त्याच्या चरणाशी विलीन झालं पाहिजे की मला क्रोध खूप आहे. देवा त्या क्रोधाचा नाश, त्या आपल्या ज्या काही त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्या सगळं त्या परमेश्वराला शरण गेलं पाहिजे. भगवंताला त्या कामक्रोधादी सगळं शरण नाही गेलो तर आपण दुरुस्त होतो. देवा मला सांसारिक भौतिक इच्छाची कामना जास्त आहे. माझ्या कामना खूप आहेत, मोठं घर व्हावं, मोठी बिल्डिंग व्हावी, पण आपलं एवढं नाही, तर ती कामना कमी कर. अशा भावनेने भगवंताला शरण गेलो. मला खूप क्रोध आहे, मला खूप मत्सर आहे, मला खूप राग येतो, अशा भावनेने जर आपण भगवंताला शरण गेलो तर हे निवार, हे तुझ्या चरणापाशी मी अर्पण करतो, तर यापासून सुटका नक्की. बरं आता तुम्हाला डॉक्टरच सांगतात की बुवा आम्ही काही गोड खात नाही, तुम्ही सांगितलेलं डाएटच करतो, तरी आमची शुगर वाढते. डॉक्टर म्हणतात तुम्ही संताप करू नका, म्हणजे राग सोडा, क्रोध करू नका, स्ट्रेस घेऊ नका, डोक्याला ताण करू नका. डोक्याला ताण केव्हा होतो तुम्हाला सांगू का? ज्या दिवशी डोक्याला ताण आला त्या दिवशी असं समजायचं की आपण समाधानी नाही.
समाधानी मनुष्य डोक्याला ताण करून घे. ठला विठ्ठला जेव्हा ह्या गोष्टीवर आपली पूर्ण श्रद्धा बसेल की ठेविले अनंते तैसेची राहतोच. नाही राहतोच, राहावंच लागतं. महाराजांनी, तुकाराम महाराजांनी फार विनम्रतेने शब्द वापरलाय की ठेविले अनंते तैसेची राहावे. पण माझं म्हणणं आहे ठेविले अनंते तैसेची राहतोच, राहावंच लागतं. मग जर ह्या उक्तीवर जर आपला विश्वास असेल, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, ते समाधान आपल्या जर चित्तामध्ये असेल, सम्यकतेचं आधान चित्तामध्ये, सम्यकतेचं आधान झाल्याशिवाय समाधान प्राप्त होत नाही. मग ते समाधान प्राप्त होण्यासाठी भगवंताच्या नामाशिवाय काही दुसरा उपाय. आणि मग भगवंताला याच भावनेने शरण जायचं की देवा माझं काही समाधान काही केल्या होत नाही. भौतिक गोष्टी पाहून किंवा आलेल्या संकटांना सामना करत करत, तोंड देत देत चित्ताला समाधान प्राप्त होत नाही. मग आता या चित्ताला समाधान तुम्हीच द्या. होय समाधान महत्वाचं आहे. भगवंताचं नाम घेतल्याशिवाय आपल्या चित्ताला समाधान प्राप्त होत नाही. भगवंताचं नाम घेतल्याशिवाय चित्ताला समाधान प्राप्त होत नाही. आणि भगवंताचं नाम घेऊनच राहावं म्हणजे जर आपल्या विरुद्धाचे निर्णय झाले तरी मनुष्य शांत राहतो. तरी मनुष्य शांत राहतो, नाही तर मग घडत राहतो मत्सर घडतच राहतो. मग तो कोणत्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म ते सर्वेश्वर, ते सगळं विसरून जातो मनुष्य. तो इतका काहीतरी भयानक मत्सर घडतो. मग मी इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतून मत्सर पाहिलेला आहे. म्हणजे बुवा तिथल्या तिथं तात्काळ मनुष्य सोडत नाही, तो धरूनच ठेवतो तो विषय. आणि त्याच्या डोक्यात तोच, मंदिरात आला की तोच मनुष्य घुमत राहतो, तोच मत्सर. आरती चालू असली की बऱ्याच जणांना सकाळच्या काकडा आरतीचं, नवीन लोक आले की त्यांना काकडा आरतीचे उभं राहण्याचं काही करण्याचे नियम माहीत नसतात. साधारण ठीक गोष्ट आहे. नवीन आलेला मनुष्य मंदिरात
माणसं जोडावे का तोडावे हा मुख्य प्रश्न. तर आपल्याकडे दोघी बाजूला लोक उभे राहतात. राम आणि हनुमंतामध्ये कोणी उभं राहत नाही. एखादा नवीन माणूस आला त्याला काही माहीत नसतं, तो नेमका त्याच्यामध्ये उभा राहतो. त्याला अगदी शांततेत, दादा ते तिकडनं आरती ओवाळतात ना, तर मारुती मोकळा पाहिजे, थोडंसं असं इकडे, असं त्याला दोनदा चिडून बोलले, काय तुम्हाला समजत नाही काय यामध्ये उभे राहायचं. तो असतो आठ्याळ, तो कधी नव्हते तो मंदिरात, तो सणकलेला असतो. हां, असं कुठे लिहिलं इथं, मी इथंच उभा राहील. तो तिथंच उभा राहतो. दुसऱ्या दिवशी हा माणूस तसंच बोलतो. तिसऱ्या दिवशी तो माणूस म्हणतो, मी इथून हलणार नाही. झालं सुरू. बरं, तो माणूस आरती करून चालला जातो. जो बोलणारा असतो तो संध्याकाळी येतो, बरं भाऊ त्याला समजावून सांग बरं, तो मध्ये उभा राहतो. अरे तो गेला ना सकाळचा, तोच काय विषय धरून चालला. कुठल्याही जीवाचा न घडो मत्सर, असे ते विषय घडी 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 चालू होतो. मत्सर तो वाढत जातो. मग तो माणूस बाहेर जरी भेटला, तो मनुष्य बाहेर जरी भेटला तरी डोळ्यातून तो राग द्वेष बाहेर जातो. मी अनेक वेळा तो दृष्टांत दिलेला आहे. डोळ्यातून मनुष्याचा द्वेष आणि मत्सर कळत राहतो. पुन्हा एकदा देतो, पुनरावृत्ती होईल. पण एक राजा छान राज्य करत होता. त्याच्या राज्यामध्ये सगळे सुखी होते, सगळा व्यापार वगैरे चांगला चाले. तो रोज राजा आपल्या रथातून सगळ्या गावाला प्रदक्षिणा मारायचा, बघायचा काय सुव्यवस्था अव्यवस्था, रोड कसे आहे, गड्डे आहे, डांबर टाकलं पाहिजे, सगळं तो बघायचा. लाईट किती वेळ येता किती वेळ जाता तो राजा सगळं बघायचा. असा एकदा तो जात असताना लाकूड विकणारा वखार ज्याची होती त्याची आणि त्याची दृष्टादृष्ट एक झाली. राजाची आणि त्या वखारवाल्याची दृष्ट एक झाली. आणि राजा पुन्हा राज्यसभेत आला आणि मंत्र्याला आले, तो वखारवाला आहे, तो आपला कर भरतो का नाही बघ बरं म्हणे नीट. झालं. कुठून सुरू झालं? बोलले दोघी एकमेकांची नाही, दृष्टीतून सुरू झालं. मंत्र्याने पाहिलं, म्हणे तो तर भरतोय सगळं. त्या राजाला सत्संगाचा लाभ होता. संत संगती याच्याकरता करावी. तुम्हाला आपल्याला कशाकरता पाहिजे असते संत संगती? पैशाकरता नाही करावी. त्या राजाने आपल्या संतांकडे गेला, म्हणजे मला एक वखारवाला पाहिला आणि त्याच्याबद्दल राग आला. मी राज्यसभेत जाऊन मंत्र्याला सांगितलं की तो किती कर भरतो, काय भरतो सगळं बघा, पण महाराज मला असं करण्याची गरज नव्हती, काय माझ्या मनात आलं असावं. संतांजवळ सगळं सांगून दिलं त्याने. आपल्या चित्तात काय उद्विग्न झालंय चित्त सगळं सांगितलं. संत म्हणे तू चिंता करू नको, मी उद्या उत्तर शोधून येतो. म्हणून संत गावात फिरता फिरता वखारवाल्याच्या दुकानात गेले. साधू संत येती घरा, बरोबर आहे का? साधू संत येती घरा, होय पैशाचा चुरडा, असं बरंच ऐकायला मिळतं. तर साधू संत येती घरा, होय दिवाळी दसरा. म्हणून त्याने संतांचं आगमन केलं, बसवलं. काय रे बाबा, हे कुठले लाकडं? म्हणे महाराज हे लिंबाचे, हे सागवान, आणि मागे एक झाकून ठेवलेले होते. म्हणे का रे ते कुठले? म्हणे चंदनाचे. म्हणे मग आता हे केव्हा विकले जातील? म्हणे राजा मेल्याशिवाय तर काही उपयोग नाही, राजा मरावा लागेल म्हणे त्याच्याकडे. संतांना उत्तर सापडलं. संत उठले आणि राजाकडे गेले. म्हणजे राजा, त्याच्याकडे एक 80 किलो चंदनाचे लाकडं इथे घेऊन ये. राजाने ते 80 किलो चंदनाचे लाकडं विकत घेतले
दुसऱ्या दिवशी पुन्हा नगर प्रदक्षिणेला गेला. वखारवाला बाहेर उभा होता. महाराज नमस्कार. राजा म्हणे ठीक आहे. द्वेष आला नाही. द्वेष कुठून पसरतो? द्वेष आणि मत्सर डोळ्यातून पसरतो. म्हणून भगवंताला त्याच्या सकट शरण जावं. भगवंताला त्याच्या सकट शरण जावं की माझं जरा राग वाढलाय देवा, तुमच्या चरणाशी अर्पण करतो, बघा त्याचं काय करायचं. किंवा संतांना शरण गेले तर संतांना त्याच्या सकट सांगावं की मला असं असं जास्त होतंय, बघा काय उपासना करू. संत त्याच्यावर उपाय सांगतात. भगवंत त्याच्यावर कृपादृष्टी टाकतात. दया आणि कृपा आपला मागचा विषय होता. दया काय आणि कृपा काय? तर भगवंत त्यापुरती दया दाखवून त्याचा तो कामक्रोधादी नाश करून देतात आणि त्याचा सात्विक गुण वाढवून देतात. म्हणून भगवंताने दृष्टाचा जरी अंगीकार केला तरी भगवंत त्याला वंद्य करून सोडतात. असुर कुळामध्ये भगवंताचा परमभक्त प्रल्हाद जन्माला आला. फक्त 108 वेळा हिरण्यकश्यपूने नारायण या शब्दाचा उच्चार केला. पण हिरण्यकश्यपूची दुसरी पत्नी नागकन्या ती भगवंताची भक्त. तर प्रल्हादाचा गर्भधारण झाल्यापासून दुष्ट शक्तींनी आक्रमण सुरू केलं. तर भगवंताने तो गर्भधारण झाल्यापासून त्या भगवत भक्ताचे रक्षण केलं. तेव्हापासून गर्भधारण झाल्यापासून तिला उचललं, साधू संतांच्या आश्रमात ठेवलं. त्या आश्रमाला सुदर्शन चक्राचा वेढा घातला की कुठलीही दृष्टशक्ती त्रास देऊ नये. बघा भक्ता करता काय काय करावं. भक्तासाठी देव घालीत से उडी, त्याच्या पुढे वर्णन केलंय. काय कसं बांधलंय देवाला? बळीने बांधिला, गोपीने वेष्टीला, सारथी तो झाला अर्जुनाचा. भक्तासाठी देव घाली तसे उडी. अशा प्रकारे भगवान उडी घालतो. कारण त्याने नावच काय धारण केलेलं आहे? पतित पावना. पतितांचं रक्षण करणारा. पतित म्हणजे गरीब नाही, आपणच गरीब आहोत. कारण आपल्यामध्ये समाधान नाही, आपल्यामध्ये रागद्वेषादी सगळं भरलेलं आहे. म्हणून आपण कोण आहोत? पतित. पतित तू पावना पावना म्हणविसी नारायण. म्हणून पतितांचं रक्षण करण्यासाठी त्याने ब्रीद घेतलेलं आहे. पतितांचं रक्षण करण्यासाठी भगवंताने काय घेतलंय? वचन घेतलंय की मी पतितांचं रक्षण करेल म्हणून. म्हणून भगवान ज्याचा अंगीकार करतात त्याला सोडत नाही. निंद्यतेही तेने वंद्य केले. भगवंताने त्या निंद्य मनुष्याला वंद्य करून सोडलेला आहे. कोणाला? जो भगवंताला शरण गेला त्याला. म्हणून आपल्यामध्ये जे काही असेल अहंकार वगैरे कामक्रोधादी, संतांना त्याच्या सकट शरण जा.
बाबा अहंकार निशिघन दाट गुरुवचने फुटली पहाट. गुरुवचनाशिवाय त्याच्यातली अहंकाराची पहाट फुटणं कठीण. तो अहंकार नाश करण्यासाठी गुरूंना शरण जावं लागतं. गुरूंना शरण जावं लागेल, देवाला शरण जावं लागेल. म्हणून जो काही आपल्यामध्ये निंद्य प्रकार आहे तो भगवंताला समोरासमोर उघडा करून सांगा. भगवंत त्याच्यावर कृपादृष्टी करेल, तो निंद्य प्रकार घालवून देईल. म्हणून महाराज दुसऱ्या चरणात उदाहरण देतात. साली मी जेव्हा पुण्याला किसन महाराज साखरेंकडे होतो तेव्हा त्यांनी हा अभंग निरूपणाला घेतला होता. त्यांनी अंगीकार ज्याचा, ही त्यांचीच चाल आहे जी मी चाल सुरू केली, अंगीकार ज्याचा केला नारायण. दुसऱ्या चालीला, दुसऱ्या चरणाला सुरुवात करताना ते अजामिळा भिल्ली जे काही ते असे जोरात उचलायचे. अजामिळा भिल्ले कारेले कुंटे. त्यांना मी म्हटलं एकदम इतकं जोर देऊन का? म्हणे याला दोन कारण आहे ऋषिकेश. म्हटलं काय? म्हणे एक तर ते ध्रुवपद आहे आणि दुसरं म्हणजे ते उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण दिलेलं आहे की कोणाकोणाला अजामिळा भिल्ली. आपल्याला जर कोणाला उदाहरण द्यायचं असेल तर ते उदाहरण ठासून द्यायचं असतं. अजामिळा भिल्ले कारेले कुंटेणे. म्हणून ते ठासून द्यायचं. इतकं छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळतात. मी तुम्हाला आणखीन त्यांची एक गोष्ट सांगितली. चला कल्पतरूंचे आरव आपण असं म्हणतो, पण ते म्हणतात चला नाही म्हणायचं, चला कल्पतरूंचे आरव. काय म्हणायचं? च नाही, च. चला कल्पतरूंचे आरव म्हटलं असं का? तुम्ही दोन शब्द म्हणा, चल आणि अचल. तो चल आणि अचल हे शब्द म्हणताना तुम्ही अ लावतात मध्ये. चल अचल का? चल म्हणतात, चल अचल नाही, चल अचल. कारण चल स्थिती दाखवणं आणि अचल स्थिती दाखवणं याच्यामध्ये त्या उच्चारामध्ये भेद आहे. चल आणि अचल. आपलं च बोलणं ठीक आहे, पण चल आणि अचल हे दोघी शब्द दाखवताना ही वस्तू चल आहे आणि ही वस्तू अचल आहे. म्हणून तिथं च म्हणताना त्याच्यात अ येतो आणि साधा आपला च म्हणताना आपण च म्हणतो, च. पण चल आणि अचल म्हणून तो जो पसायदानातला शब्द आहे तो चल आणि अचल या वस्तूंना दाखवत असल्यामुळे चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणी गाव बोलती जे अर्णव पियुष
आणि तुम्ही म्हणता ज्याला काही येत नसेल त्याला बुवा बनवा. कसं काय बुवा बनेन तो? चला कल्पतरू इतकं बारीक विचार आहे, इतका सूक्ष्म विचार करावा लागतो. मी तुम्हाला अनेक सांगितल्या गोष्टी, निवारेलं आणि निरसेलं, निवारेलं आणि निरसेल. आपलं अनेक वेळा झालं की निवारेलं म्हणजे काय आणि निरसेल म्हणजे काय, दोघी शब्दांचे अर्थ एकच आहे. मग असं दोघी वेगवेगळे शब्द का? तर निवारेलं म्हणजे ह्या कामापुरतं संकट निवारेल, आणि निरसेल म्हणजे कायमचं निरसेल, असा विचार करावा लागतो. असो अजामिळा भिल्ली तारिली कुंतीनी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. उदाहरण दिलंय महाराजांनी, तुकाराम महाराजांनी, की काय अजामिळा तुम्हाला सगळ्यांना कथा माहिती आहे, बिल्लिनीची कथा माहिती आहे, कुंटिनीची कथा माहिती आहे. ह्या सगळे अजामिळ तर ब्राह्मण, स्नानसंध्या करणारा मनुष्य पुन्हा वाममार्गाला गेला आणि वाममार्गाला इतका भरकटला गेला की त्याचं काहीही होऊ शकत नाही. पण पूर्वजन्मी किंवा मागच्या ह्या जन्मात काही काळापुरती केलेलं पुण्यकर्म त्याचा संचय आला आणि संत भेटले. संत म्हणाले त्या मुलाचं नाव नारायण ठेव. म्हणून शेवटी जाता जाता नारायण नारायण नारायण. मी यात हे नारायण नाव मुलाचं जरी देव म्हणून देवाचे नाव ठेवत होते. मुलांचं नाव देवाचं का ठेवायचं? कारण शेवटी जाता जाता त्याचं जरी नाव आलं तरी ते देवाचं नाव समजून आपल्याला पुढचा मार्ग मिळेल. म्हणून देवा आता काय, आता नाव काय ठेवता? अर्ध बापाचं ना अर्ध माईचं. शैलेश आणि सुषमा यांची मुलगी झाली श्लेष्मा. एका मुलीचं नाव ठेवलं. काय ठेवलं म्हणे श्लेष्मा. अरे म्हटलं श्लेष्माचा अर्थ माहिती का तुला? म्हणे काय? म्हटलं शेंबूड. नाकातून जी द्रव वाहतो त्याला श्लेष्म म्हणतात, श्लेष्मा. म्हणे नाही, सुषमाचा आणि शैलेश दोघींचं मिक्स केलं श्लेष्मा. अरे असं काही करू नको म्हटलं. हो काय नाव ठेवावं त्या नावाचा अर्थ निघायला पाहिजे. बरं, काही देवांचे नावं असे आहेत की देवांचे नाव आहेत पण ठेवण्याजोगे नाही. आता भगवान गणेशाचं नाव आहे प्रथमम वक्रतुंडंच, म्हणून काही मुलाचं नाव ठेवतात प्रथम. दुसरा झाला की त्याचं द्वितीय, तिसरा झाला की चालल्या. प्रथम म्हणजे एकाचा काही अर्थ होत नाही. भगवंताचे नावं सुद्धा प्रथमम वक्रतुंडंच, ते भगवान 10 गणेशांचं नावं घेताना पहिलं नाव वक्रतुंड आहे असं सांगणं आहे तिथं. प्रथमम वक्रतुंडंच एकदंतम द्वितीयकम तृतीयम कृष्णपिंगाक्षम गजवक्रम चतुर्थकम, असं ते आकडे दिले त्याला. तुम्ही त्याच्यातला प्रथम घेऊन घेतला. एका मुलाचं नाव वेदांत. आता वेदांचा अंत काय आहे? तर संसार माया सोडा आणि भगवंतापाशी जा. माझा त्याला संसार माया सोडायची, त्याच्यात संसारात अटकायचं. नावाचा परिणाम होतो. मी तुम्हाला सांगितलं पहिलेच, संवत्सराचं नाव पराभव, तसं मुलांचं ठेवलेल्या नावाचाही परिणाम होत असतो. भगवंताचं नाव काय ठेवायचं? शैलेश, महादेवाचं नाव चांगलं आहे. देवीचे नावं ठेवायला 1008 देवीचे नाव आहे, त्याच्यातलं ठेवा. महाविष्णूंची 1008 नाव आहे, गणेशांची 1008 नाव आहे, दत्तांचे 1008 नाव आहे, मारुतींचे 1008 नाव आहे. त्याच्यातलं काहीतरी छान नाव ठेवा.
आता भगवंताच्या पुत्रांचं पण नाव ठेवण्याची प्रथा आहे, ठेवलं जातं. मग भगवंताच्या एका मुलाचं नाव साम आहे, मग तुम्ही साम ठेवणार का? काय ठेवायचं याचंही विवेक असणं, सगळ्या ठिकाणी विवेक लागतोच, परमार्थात म्हणा किंवा संसारात म्हणा. विवेकाने जाणे सुगठित समाजात रविले, त्या विवेक जागृतच ठेवावा लागतो. खाण्यातही विवेक जागृत ठेवावा लागतो. चहा प्यायल्यावर ग्लासभर पाणी प्यायला तर त्रासच होणार. केव्हा पाणी प्यायचं आणि केव्हा चहा प्यायचा, आणि बरोबर 12 वाजता चहा प्यायला तर जेवणाचे 12. मग केव्हा काय पाहायचं हे सुद्धा विवेक असावा लागतो. असो अजामिळा भिल्ली तारिली कुंटीनी, म्हणून त्याने नाव ठेवलं नारायण. संतांनी सांगितलं त्याचं नाव नारायण ठेवून. जाता जाता त्याने नारायण 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 म्हणून यमकिंकराचे आणि विष्णू किंकरांचे भानगडं झाले. म्हणजे त्याने तर पोराचं नाव घेतलं, म्हणजे नारायण होतं त्याच्या पोराचं नाव. जसं अग्नीला डोळे बंद करून हात लागला तर काय लागेल, आणि डोळे उघडे ठेवून लागला हात तर काय लागेल. तसं देवाचं नाव तुम्ही अजाणतेने घ्या का जाणतेने घ्या, तुम्हाला पुण्यच प्राप्त होणार. आता तुम्ही सगळे प्रसाद वाटला जाईल तुम्हाला मध्यंतराला. ते जे काही केळं आहे डोळे बंद करून खा, कसं लागेल, गोड. आणि डोळे उघडे ठेवून खा, कसं लागणार आहे, गोडच लागणार. त्याच्या गुणधर्मात काही फरक पडणार आहे का? तुम्ही डोळे उघडे ठेवून खाल्लं काय आणि डोळे बंद ठेवून खाल्लं काय? तर नाही. कारण काय, त्याचं गुण आहे गोड. तसं भगवंताचं नाम हे गुण असं आहे की तुम्ही अजाणतेने घ्या का जाणतेने घ्या. म्हणून अजामिळा भिल्ली तारिली कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. प्रत्यक्ष पुराणांमध्ये वंद्य करून ठेवलेलं आहे अजामिळ. तुम्ही भागवत कथा ऐकता, त्याच्यामध्ये अजामिळोपाख्यान वंद्य करून ठेवलं आहे अजामिळा. शबरी वंद्य करून ठेवलं आहे प्रभू रामचंद्रांनी. बरं नुसतं वंद्य नाही केलं, पुराणांमध्ये त्याचा संदर्भीय पाठपुरावा करून ठेवला आहे. म्हणून भगवंताने एकटा अंगीकार केलं ना की भगवान सोडत नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, भगवान कसे मागे पुढे उभे राहतात आणि आपल्या भक्ताचं रक्षण करतात. भगवान आपल्या भक्ताला वारावर कधीच सोडत नाही. आपल्याला असं वाटतं भगवंताने आपल्याकडे लक्ष नाही दिलं, पण तू नेमकं काम पडलं तेव्हा त्याच्याकडे लक्ष दिलं म्हणून त्याने लक्ष दिलं. आपण जेव्हा काम पडतो तेव्हाच भगवंताला रोजची सवय ठेवा. बरं महिना अधिक महिना भरत आरती असते असं नाही, रोजही आरती असते सकाळी 6:45 ते 7 मध्ये. तेव्हा येणं होत नाही. रोजही आरती असते, अधिक मासात विशेष आरती असते. तो आपण भगवंताला सोडून देतो, असं नाही करायचं. त्याने तो आपल्याला सोडत नाही हे मान्य आहे, म्हणून आपण त्याच्याकडे जायचंच नाही. हा गुणधर्म नको. आपणही सोडू नये भगवंताला. अजामिळा भिल्ली तारिली कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. म्हणून अजामिळ भिल्ली अनेक पुराणांमध्ये उल्लेख आहे की जे पापी होते पण भगवंताच्या नामाने भगवंतांनी त्यांचा अंगीकार केला आणि प्रत्यक्ष पुराणात त्यांना वंद्य करून सोडलं. उत्तरंगात सुंदरशी कथा सांगतो.
तत्पूर्वी भगवंताचं भजन करू. राधे 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 गोविंद गोपाल राधे राधे गोविंद गोपाल राधे राधे गोविंद गोपाल राधे राधे गोविंद गोपाल ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिकी किंकर वंद्य केला. ब्रह्महत्यासारखे अनेक महान पातक जरी असले, ब्रह्महत्याधिक महान पातके जरी असले तरी भगवंताच्या नामाने ते पातके सुद्धा भगवंताच्या नामाने जातात. उदाहरणार्थ महाराज म्हणतात, वाल्मिकी किंकर वंद्य केला. वाल्मिक ऋषींनी अनेक रांजण भरला होता, हत्यांनी रांजण, पण भगवंताचं नाम घेतलं, राम 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 राम, तर त्या भगवंताच्या नामाने झालं काय, तर आज वाल्मिकी रामायण आपण ऐकतो. वाल्मिकी रामायण आपण ऐकतो आहोत. वंद्य करून ठेवलं वाल्मिक ऋषींना. म्हणून भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. भगवंताचं नाम जो मनुष्य सदा न कदा घेतो, भगवंत त्याचा चरितार्थ चालवतात. असाच सूत्राला, ह्याच सूत्रावर विश्वास ठेवून सद्गुरूंची भेट व्हावी म्हणून निळोबा राय अत्यंत अस्वस्थ की मला काही केल्या सद्गुरू दर्शन देत नाही, म्हणून विठोबाचं अखंड नामस्मरण चालू केलं. काय भगवंताचं नाम कशा करता, तर मला सद्गुरू भेटावे म्हणून. हा उद्देश मनी बाळगून पण अनेक दिवस झाले नाम चालू आहे, अखंड नाम चालू आहे. पण तुकाराम महाराजांनी काही दृष्टांत दिला. संत सद्गुरू आपल्याला दर्शन देत नाही, म्हणून निळोबा राय अनन्य भावाने भगवान विठ्ठलाची उपासना करतायत. कळवळला तो विटेवरचा, भगवंताला कळवळा आला. देवा, मला जर सद्गुरू भेटला नाही तर ह्या परमार्थातलं तत्व मला सांगेल कोण? बरं देवा, तू भेटून उपयोग नाही. नामदेव महाराजांना तू भेटला होता,
पण तरीही नामदेवांना तू विसोबा केसरांकडे पाठवलं हे मला माहिती, हे मला माहिती आहे. पण मला सद्गुरूंची भेट व्हावी, अखंड नामस्मरण चालू, काही केल्या सद्गुरू भेट देईना, सद्गुरूंची प्राप्ती होत नाही म्हणून तुकोबांना करुणा येत नाही, मला काही दृष्टांत देत नाही, आपल्या मस्तकावर हात ठेवत नाही म्हणून निराश झालेल्या निळोबारायांनी शेवटी प्रायोपवेशनाचा मार्ग स्वीकारला. उपवासानं अंतर्मुखता प्राप्त होते. बघा निळोबाराय काय म्हणतात, उपवास केल्याने काय होतं तर साधक अंतर्मुख होतो, अंतर्मुखता प्राप्त होते आणि अंतर्मुख मनाला आपले दोष दिसू लागतात. नीट ऐका, सुंदर महाराज म्हणतायत की उपवासानं काय होतं तर अंतर्मुखता प्राप्त होते. मनुष्य स्वतःमध्ये झाकायला लागतो की माझं काय चुकतंय, माझं काय चुकतंय. उपवास आपला असतो, देवाचा नाही. म्हणून एकादशीला यशोदे तुझे पुण्य कोट्यानुकोटी म्हणत नाही, हा नवीनच नियम आहे. का म्हणत नाही मला काही कळत नाही. यशोदे तुझे पुण्य कोट्यानुकोटी, हरी सारखे जन्मले रत्नकोटी, भूमिभार हा रावया जन्म घेसी, का म्हणत नाही मला काही कळत नाही बुवा हा विषय. उपवास आपला असतो, देवाचा नाही. आषाढी एकादशीला जे पंढरपूरचे बडवे असतात त्यांच्याकडे कुलाचार असतो, तुम्हाला माहीत नाही म्हणून सांगतो. अख्ख्या महाराष्ट्राची आषाढी एकादशी असते, पण पंढरपुरातल्या ब्राह्मणांची आषाढी एकादशी नसते. त्यांच्या घरी कुलाचार असतो, ते पूर्णाच्या पोळ्या करतात, पांडुरंगाला आरत्या लावतात. तुम्ही कसा कुळधर्म करतात ना, तसा त्यांच्या घरी आषाढी एकादशीचा असतो. ते पूर्णाच्या पोळ्यांचे नैवेद्य दाखवतात, 14 दिव्यांच्या आरत्या ओवाळतात, देवाला नैवेद्य दाखवतात आणि ते खातात. कुळाचार, कुळाचार नाम विठोबाचे. म्हणून उपवासाने आपल्या अंतर्मुक्ता प्राप्त होते आणि आपल्या मनाचे आपले दोष आपल्याला कळतात, म्हणून उपवास आहे. तुम्हाला अनेक जण प्रश्न विचारत असतील की काय उपवासाने काय तुमचा पांडुरंग भेटतो का? भेटतो. मी काय आहे हे मला उपवासाने कळतं की माझं कुठे चुकतं आहे, याच्यासाठी उपवास. अंतर्मुक्ता मनाला प्राप्त होते आणि आपले दोष दिसू लागतात. आपल्याला आपले दोष समजले म्हणजे अंतःशुद्धी होते. अंतःकरणाची शुद्धी कशाने होते बघा. छान आपला विषय चालू होता, त्याच्यातच कथात सुंदर उल्लेख आला की अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय परमात्माही भेटत नाही आणि सद्गुरूही भेटत नाही. मग अंतःकरण शुद्धी कशी? भगवंताचं नाम तर आहेच, पण अंतर्मुखता. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की आपल्या गुणदोषांसकट त्याला शरण जा. निळोबाराय तेच म्हणतायत की अंतर्शुद्धी करण्यासाठी अंतर्मुखता झाली पाहिजे की माझं काय चुकतं, मी कोणाला किती उद्धट बोलतो, हे आपल्याला जेव्हा कळतं तेव्हा परमात्मा प्राप्त व्हायला लागतो. आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही तर शास्त्र सांगणारा उद्धट बोलू शकतो. तो काय उद्धट बोलतो माहिती का? शास्त्रच कडक भाषेत सांगतो, दुसरं काही सांगत नाही. त्याला तो दोष नाही, शास्त्र कडक भाषेतच सांगावं लागतं. शास्त्र हे शस्त्राप्रमाणेच चालवावं लागतं. हा तुम्हाला अत्यंत कठीणता दुर्लभता झाली असेल तर ते शस्त्र थोडंसं बा ठीक आहे असं करतं, पण शास्त्र म्हणजे शास्त्र, त्याला पर्याय उरत
रामनवमीच्या दिवशी रामनवमी साजरी करावी लागेल. तुम्ही म्हणेल मी दशमीला रामनवमी साजरी करेल, तर असं होत नाही बरं. शास्त्र रामनवमी म्हणजे रामनवमी, शास्त्र शस्त्राप्रमाणेच वापरावं लागतं बऱ्याच वेळेस. आता तो म्हणाला की आमच्या रामनवमीला आमच्या घरी कुळाचार असतो, पण आम्हाला त्या दिवशी सुतक आहे. हा मग दुसऱ्या दिवशी नवमी सकाळी 7 वाजेपर्यंत आहे, सूर्याने पाहिलेली आहे, त्या दिवशी तू कुळाचार लाव. असं शास्त्र थोडंसं शस्त्र खाली करून वापरावं लागतं. पण शास्त्र सांगताना शास्त्र सांगणारा मनुष्य कडकच असावा लागतो. तो सौम्य भाषेत सांगू शकत नाही. म्हणून अंतर्मुखता प्राप्त होते. अंतर्मुखता प्राप्त झाली की अंतशुद्धी होते. अंतःकरणाची शुद्धी झाली की परमात्मा समोर भेटतो. म्हणून निळोबा रायांनी प्रायोपवेशन चालू केलं, उपवास आणि भगवंताच्या नावाचा जप. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. इथं काय करावं लागेल? फक्त भजन करावं लागेल. अंतःकरण शुद्धी करण्यासाठी सुद्धा भजन करावं लागेल, अंतर्मुखता प्राप्त होण्यासाठी सुद्धा भजन करावं लागेल, उपवास करावा. म्हणून असं भजन करता करता झालं एक दिवशी असं की स्वतः निळोबाराय गलित गात्र झाले. उपवास, शरीर काही साथ देना, ग्लानी आली आणि तिथं भगवान पांडुरंग प्रगट झाले. निळोबा रायांच्या डोक्यावर हात ठेवला. निळोबा रायांना चेतना आली. भगवंताला पाहिलं, पायावर डोकं ठेवलं आणि वरती उठता उठता म्हणाले, तुम्हाला बोलवलेलं नव्हतं. देवांनी डोक्यावर हात ठेवला. निळोबारायांना चेतना आली. पाहिलं तर देवा देव पण तुम्ही गमवले का देवा, नाही कोणी धावा येणे काळो. तुम्हाला बोलवलं कोणी, तुम्ही आले का बरं? मी बोलवलं कोणाला ना आले कोण? तुम्हाला कोणी बोलवलं होतं? मी कोणाला बोलवतो हे तुम्हाला कळलं होतं ना? म्हणे हो. मग तुम्ही काय आले? अरे बाबा, अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यतेही तेने. व तुला मी माझं मानलं ना, मग तुला आता गलित गात्र होताना मी कसं सोडू? म्हणून तुझ्या डोक्यावर हात ठेवायला आला. म्हणे मला तुम्ही नको. मला माहिती मला तू नको आणि तुला मी नको. म्हणे पण मग आता तुझ्याकडनं जप होण्याकरता तुझं शरीर तर साथ द्यायला पाहिजे ना. म्हणून तुझ्या डोक्यावर हात ठेवला. तुला चेतना आली. आता म्हणे मग आता काय करू मी? म्हणे तुम्ही तुकाराम महाराजांना सांगा ना, मला दृष्टांत द्या म्हणून. भगवान गुप्त झाले. चेतना आलेल्या शरीरामध्ये अन्न नाही पोटात, पण भगवंताचा हात पडल्यामुळे शरीरात चेतना आली, चेतना जागृत झाली. तुम्हाला असं वाटत असेल की असं हात ठेवल्यावर चेतना जागृत होते का? तर तुम्ही शक्तिपात जो असतो ना, अनेक शक्तिपात अनुग्रह म्हणून अनेक पंथ आहेत. त्यांनी फक्त इथं हात लावला की मनुष्य बेशुद्धावस्थेत चालला जातो. इथं नुसतं पहिलं मधलं बोट लावलं त्यांनी शक्तिपातवाल्यांनी. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं.
शक्तिपात कवीश्वर महाराज पुण्याला असताना त्यांनी शक्तिपात करायचे. वासुदेवानंद सरस्वती महाराज शक्तिपात दीक्षेचे आहेत. इथं असं डोक्याला बोट लावलं की मनुष्य गलित बेशुद्ध अवस्थेत चालला जातो. किंवा ते तिकडे असतात आणि तुम्ही ह्या वेळे तिकडे बसलं तरी तिकडनं शक्तिपात तुम्हाला होतो, असा पण प्रघात आहे. म्हणून चेतना आलेल्या मनात भगवंताचं नामस्मरण चालू आणि दुसऱ्या दिवशी निळोबारायांना झोप लागली. झोप लागल्याबरोबर पांडुरंगाने तुकाराम महाराजांना विनवणी केली, बाबा तो तळमळतोय, तुझ्याशिवाय काही ऐकणार नाही. म्हणून निळोबाराय शांत झोपले असताना तुकाराम महाराजांनी स्वप्नात दृष्टांत दिला. निळोबारायांनी पायावर डोकं ठेवलं, म्हणजे मंत्र सांगा, राम कृष्ण हरी मंत्र सांगितला. आता हा निळोबारायांना मंत्र माहीत नव्हता असं काही. निळोबारायांना मंत्र माहीत होता. निळोबारायांनी सद्गुरूच्या मुखातून नामजप घेतला आणि त्याचा जप चालू होता. त्याचा जप पुन्हा करत राहिले आणि तो करता 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 निळोबाराय तुकारामासारखे झाले. पांडुरंगा संगे तुका बी घडला पांडुरंग झाला. तसं निळोबाराया संगे तुकारामा संगे निळोबाराय बी घडले, निळोबाराय बी घडले, तुकाराम झाले. तुकाराम महाराजांचा दृष्टांत झाल्यानंतर राम कृष्ण हरी या मंत्राचा जप निळोबारायांनी कायम केला. आज कमला एकादशीच्या निमित्ताने आपण भगवंताजवळ आणि आपापल्या सद्गुरूंजवळ हेच मागणं मागू की आमच्याकडनं पण भगवंताचं भजन कायम घडवून घे. तुका म्हणे
Thank you.